मरण कोणावर लादायचं? देहावर का जीवावर? अरे कोणावरच बसत नाही, देहावर बसत नाही आणि जीवावर बी बसत नाही. मग तिथं बल्ब मेला का वीज मेली? नाही, काय मेल? कोणावर लावायचं आता? वीज मेली का बल्ब मेला? बल्ब मेला म्हणा तर बल्ब आहे, आणि वीज मेली तर वीज मरतच नसती. मग लावता कोणावर? केवळ भ्रम आहे तो. केवळ काय? केवळ भ्रम आहे. म्हणून तसं इथं बी काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे. काहून की तैसे शरीराच्या लोपी, शरीराचा लोप झाला, शरीर नष्ट झालं, आकार नष्ट झाला. म्हणून ध्यानात घ्या, काहून की हे शरीर आकारवान आहे आणि याच्यात तुम्ही निराकार आहेत. हे शरीर आकारवान आहे, याच्यात तुम्ही कसे येतं? निराकार आहेत. तुम्हाला काय नाही? अव्यक्त आकार. हरिपाठात बी सांगितलं महाराजांनी, तेच सांगितलं. अव्यक्त निराकार, आकार नाही. जरा हरिपाठ नीट ऐकत जा, नीट म्हणी जा. हा, अव्यक्त नाही ज्या आकार, ज्या म्हणजे तुम्हाला तुमचं वर्णन आहे. हरिपाठात बी जसं ज्ञानेश्वरीत कोणाचं वर्णन? तुमचंच वर्णन आहे. तसं हरिपाठात बी कोणाचं वर्णन आहे? तुमचंच वर्णन आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जे थोनी चराचर हरीशी भजे. हे चर आचर जे प्रतीतीला आलं तुमच्याच अधिष्ठानावर, तुमच्या ज्ञानावर. ही जी प्रतीती आली ना शरीराची, तर तुम्हाला सोडून नाही. इंद्रियाची प्रतीती आली, तुम्हाला सोडून नाही. मनाची प्रतीती आली, तुम्हाला सोडून नाही. बुद्धीची प्रतीती आली, तुम्हाला सोडून नाही. आणि याची प्रतीती तुमच्यामुळे आहे का? तुमची प्रतीती तुमच्यामुळे यायची प्रतीती, आणि याच्यामुळं तुमची प्रतीती का? याच्यामुळं तुम्ही नाही. अरे हे तुमच्यामुळे आहे. बोला ना. हे शरीर, हे इंद्रिय, हे प्राण, हे मन तुमच्या प्रतीतीवर काय व्हायलंय? प्रतीती आलंय, म्हणजे दिसायलंय. जसं आता हे जे फुलं दिसायलेत ना मला अनेक रंग, तर सूर्याच्या प्रकाशामुळंच याची जी प्रतीती आली तुम्हाला. बरं, आता हे कपडे आहेत का फुलं आहेत? थोडं लक्षात घ्या ना, जरा जरा लक्षात घ्यायलाच बसलोच आपण. हे कपडे आहेत का फुलं आहेत? कपडे आहेत का प्रकाश आहे? प्रकाश आहे का सूर्य आहे? मग याची प्रतीती कशामुळं? केवळ सूर्यामुळं, प्रकाशामुळं. तसं याची प्रतीती कशामुळं? हे तिकडं पाहिलं ना आपण आता उघडं उघडं. हे फुलं आहेत का कपडा आहे? कपडा आहे का प्रकाश आहे? प्रकाश आहे का सूर्य आहे? इकडं कसं का चट्ट चट्ट कळतं आपल्याला? हा, इकडं काही बुद्धी लागली का आपल्याला? लागलं का काही? एवढं सरळ आहे नाही आहे, काय अवघड नाही ना. तसे हे शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धीची जी प्रतीती आली तुम्हाला, तर कशावर? केवळ ज्ञानावर. त्याला आत्मा म्हणा, ज्ञान म्हणा, साक्षी म्हणा, ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, अधिष्ठान म्हणा. म्हणून जे चराचराची प्रतीती आहे तुम्हाला, हे चर आहे काही ना आश्चर्य आहे काही. काही काय ही पृथ्वी काय आहे? हा, ही पृथ्वी जी ही आचार्य आहे. पंचमहाभूत आचार्य आहेत. दगड, माती हे काय आहेत? आचार्य आहेत. आणि हे जे चलते आता हे झाडं, हे जीव, हे चेर आहेत. हे चालणारे वस्तू काही चर आहेत आणि काही, पण हे चर आचराची जी प्रतीती आली ती कोणावर आली? केवळ ज्ञानावर, केवळ चैतन्यावर, केवळ ज्ञानावर. म्हणून इथं शरीर आकार आहे. शरीर काय? केवळ 3.5 हाताचा आकार, आउट मात्रा. त्याचं दाखिलं बी किती मात्रा? आउट मात्रा. याला 3.5 हात म्हणले. याला किती येते? 3.5 हात. जसं बलीला मागितलं होतं मला 3 पावलं जागा दी. काय दी? 3 पावलं जागा दी. तर 2 पावलातच सगळं आठवून टाकलं. 1 पाऊल राहिला. बळी म्हणला आता काय माझ्याजवळ द्यायला तर काही राहिलंच नाही. आता जे होतं ते 2 पावलात परमात्मा तुम्ही आटून टाकलं. आता
डोक्यावर ठेवा माया, पाय कुठं ठेवा, डोक्यावर. तसं हे शरीर म्हणजे 3.5 हात. कोणाच्या हाताने तुम्ही हाताने मोजा किती हात भरतं ते. तुम्ही 3.5 हात का? हं? शरीर 3.5 हात, तुम्ही 3.5 हात नाही. अरे मन नाही याच्यातलं 3.5 हात. मन केवढं? आत्ता घरी जातं तुमचं मन. आत्ता तुमच्या कुठं जातं? शिर्डीला जातं. कोण? हा मन. शरीर इथं, मन गेलं कुठं? सेलूला. मन गेलं कुठं? ती कोणची वाडी आहे? मोठी वाडीला. छोटी वाडी, मोठी वाडी. मन येते, शरीर इथं, मन कुठून बी जाऊन येतं. कोण? बहिणाबाईची कविता आहे, मन केवडे केवडे मन आभाया एवढे. 7वीला कविता होती आम्हाला. मन केवडे केवडे मन आभाळा एवढं. म्हणजे हे आभाळ बी मनात आहे. बघा, आभाळात मन का मनात आभाळ? नाही, जरा कळून घ्या. नाही होय, कशात काय? मनात आभाळ का आभाळात मन? एक मन नसल तर कशाचं आभाळ आलं? काय नसल? मड्याला कशाचा आला आभाळ? शब्द आहे का मड्याला? आपाचे विषय नाहीत कोणाला मड्याला. आता इथं मन आहे म्हणून आपल्याला शब्द आहे. हे शब्द कोणाला कळायलेत? मनात कळायलेत. मनाला नाही कळायले, मनात कळायले. कशात कळायले? कशात उमटायले? कानाद्वारे मनात हा शब्द कळायला. म्हणजे कळणार, ज्याला कळायला तो वेगळा, ज्याच्यात कळायलं ते वेगळं, आणि ज्यांनी कळायलं ते वेगळं. हे असं समीकरण आहे. ज्यांनी कळायलं, ज्याच्यात कळायलं, ज्याला कळायलं. ज्याला कळायलं ते तुम्ही, ज्याच्यात कळायलं ते मन, ज्यांनी कळायलं तो कान. अशी संगती लावा ना. असा विचार केला पाहिजे बसल्या बसल्यात. कशात कळायलं? मनात. कशाने कळायलं? कानाने. नुसत्या स्वयंपाकातच नाही का गुतू? कोणाला कळायलं? मीला. कळायलं मीला. कळायलं कशात? मनात. कशाने? कानाने. कशाने कळायलं ते? हा शब्द कशाने कळायला? कानाने. कानाद्वारे कळायला, मनात कळायला. कोणाला कळायला? तुम्ही येऊन बसले कुठं? शरीरावर. हे पहा, हे पहा तुमचा भाव, हे पहा तुमचा निश्चय. मूर्खपणातला, शहाणपणातला नाही. कुठं बसले तुम्ही? जिथं बॉम्ब फुटणारे त्याच्यावर येऊन बसले. जिथं बॉम्ब स्फोट होणार आहे, एक दिवस त्याच्यावर काय होणार आहे? स्फोट होणार आहे त्या बॉम्बचा. बऱ्याच जणांचे झालेत काय, आणि तुम्ही बसले कोणावर पुन्हा? होय, फिट गेलेला बॉम्ब आहे तो, आणि ते चालू आहे त्याचे कुई 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 कुई. कोणाची? बॉम्बची. हा, टाईम लावून दिलेला आहे. कोणाचा? टाईम फिट केलेला आहे. तुम्हाला माहीत नाही याचा टाईम काय, तर पण टाईम काय दिलेला आहे? फिट केलेला आहे. आणि तो टाईम संपला की त्याचा स्फोट होणार. कोणाचा? आणि तुम्ही म्हणता मी बॉम्ब आहे. तुमचं कसं मग आता? नाही कळत का नाही तुम्हाला हे? हा, पण तुमचं काहीच होत नाही, पण तुम्ही बसलेत कशावर? हा, मोडणाऱ्या पुलावर, ढासळणाऱ्या घरात त्याला तुम्ही धरून बसले. म्हणून लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. शरीर केवळ आकार आहे, त्याची मर्यादाच आकार आहे. केवळ त्याची काय आहे? तितकाच हात आहे त्याचा, 3.5 हाताचा. कोणाचा? 3.5 हातच येते. आणि तुम्ही त्याला मी म्हणायले म्हणजे तेवढे का तुम्ही? हा, संकोचोनिकारे झालाशी लहान, घेई पोषण ब्रह्मांडाचे. ह्या ब्रह्मांडाचा घोट घेता येतो तुम्हाला. कशाचा? इतकी शक्ती आहे तुमच्यात, याचा घोट घेता येतो विचाराने. कशाने?
बऱ्याच गोष्टी विचाराने तुम्हाला त्याचा घोट घेता येतो, ह्या सावलीचा घोट घेता येतो, तुमच्या मागं मागं चलत ती तुमच्या. तिचा काय करता येतो? हां, काठीनं मारायची का? तलवारीनं कापायची का? टेंभ्यानी जाळायची का? मग मग काय करायचं तिचं? विचाराने खोटी आहे ती, ठरली ती मी कशाने? विचाराने. विचारिता निरसली, तिचा निराश झाला कशाने? दोरीचा सर्प कशाने मारायचा? कुऱ्हाडी मारायचा का? तलवारी न्यायच्या का? डांगे न्यायचे का? सहान न्यायची ती काय मारायला? हां, सर्प मारायला का? वाळू भारून टाकायची, शिंगट लावायचं म्हशीचं तिथं पेटून. काय काय उपाय करायचं तिथं? मार्ग काय शोधायचा? फक्त विचार करायचा तिथं. ज्या अर्थी ह्यो सरप जर असला असता तर पळून गेला असता, हल्ला असता, डुलला असता, फना काढला असता. ज्या अर्थी पडूनच आहे याच्या अर्थी हे सरप नाही. असं काय केला? शांत मनाने विचार केला, घाबरला नाही, काय नाही. म्हणले बॅटरी का ना? बरं बॅटरी आणली, बॅटरी दाबली. अरे म्हणले दोरी आहे आपल्यात पोराने टाकलेली, काय ती किडू तरी कापराचे. पण ती खोट्यात जे खरं समजिलं ना म्हणून त्रास होऊ लागला, दुःख होऊ लागलं. तसं इथं विचाराने विचारिता निरसले, ते सहजच ते प्रपंच सांडला प्रपंच. तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी, जे उरलं ते ज्ञानाला तत्व जे तात्विक आहे ते मी आहे असं लक्षात आलं. म्हणून केवळ आकार म्हणजे शरीर, कोणाचा असू ते, रंकाचा असो की राजाचा असो, इंद्राचा असो की उंदराचा असो, गरीबाचा असो की श्रीमंताचा असो, कोण? आणि सगळे नष्ट होणार आहेत. नष्ट व्हालेत का? नष्टच व्हालेत का? होणार आहेत. उद्धार गोष्ट आहे का? ताजी आहे. हा, ताजी. रोज मरायला ते शरीर का एकदाच मरत आहे? कालचा दिवस मेला का नाही? बरं, तुमचा बालपणा मेला का नाही? हा, इतकं मस्त होतं ते बालपणा, कोणाला आनंद होताचा घेऊन. मेलं का नाही ते शरीर? कोणचं बालपण? तारुण्य? हा, तारुण्य कोणाचं मेलंय? आता वार्धक्य आलंय, ते बी एक दिवस काय होणार का? बंद कर, मरणार ते. काय वार्धक्य? तुमचं काय होणार बरं? हा, तुमचं काय व्यवस्था आहे? आता पुढं म्हातारं काय होणार बरं सांगतो तुम्हाला. पुन्हा बालपणा मेल्यानंतर तुमचं काय झालं? तरुणपणा मरून तुमचं काय झालं? तसं म्हातारपणा मेल्यावर तुमचं काय होणार? काहीच होत नाही, फक्त भ्रम येतो. आता मग पुढं कसं होईल हे काय? अरे तो कव्हाच काही नाही झालं. शरीर असो की नसो, तुमच्या स्वरूपाच्या डाग नाही, धक्का लागत नाही कोणाला? तुमच्या स्वरूपाला. स्वरूपाचं काहीच झालं नाही, फक्त तो भ्रम आहे. शरीराचं काही झालं म्हणजे माझं झालं, शरीराचं असण्याने माझं असणं, शरीराच्या नसण्याने माझं नसणं, हा काय तुमचा केवळ भ्रांती आहे. हां, म्हणून ही भ्रांती टाकून द्या. परमार्थात भ्रांती जात असते, मिळत काही नसतं. मिळायला काय, जे तुमचं जे आहे स्वरूप तेच आहे, आणि खोटं जात असतं आणि खरं कळत असतं. याला म्हणा परमार्थ. खोटं संपत असतं आणि खरं प्राप्ताचीच प्राप्ती होत असते. प्राप्त काय करून घ्यायचं नाही, प्राप्तच आहे, पण त्याची काय होत असते? प्राप्ती. अप्राप्त आहे त्याची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती त्याची, कारण सहकार्याची निवृत्ती. आणि परमानंदाची हा तर परमार्थ आहे. बघा, जसं आहे तसं कळून घेणं, आत्माच्या स्वरूपाने कळणं, आत्मा तो. म्हणून इथं महाराज म्हणतात हे शरीर आकार आहे, केवळ आकार, बदलणारा. क्षणाक्षणाला त्याचा काय व्हायला? बदल व्हायला. जसं सूर्य उगवला क्षणाक्षणाला बदलायला, तो सकाळी उगवला पहाट झाली म्हणली, लगेच नेहरीची वेळ झाली, लगेच दुपार झाली, लगेच तिसरा पार झाला, लगेच सवसान झाली. बरेच जण त्यात सवसान झालेले आहेत. काय? हां, पहाट होती ती पहाट गेली, काहीची दुपार गेली,
आणि काहीची आता काय आली संस्थान झाली हो. झाली संसार संसांचे आणि ती मग संसार काय सूर्य मावळा म्हणते. काय मावळा तसं असणार हे शरीर बदलणार आहे. बालपण तारुण्य वृद्धाक्य ठोकता. अरे श्वासाने मरायले ते. कशाने मरायले? तुम्ही सोडलेला श्वास मेला, नवा दुसराच आला शरीरात. दुसराच नवा काय आला आणि तुम्ही सोडलेला मेला गेला. तो पत्ता नाही, पुन्हा कधीच येणार नाही. पुन्हा ते वापस नाही. किती पैसे दिले म्हणजे तुमचा श्वास आणता येतो तुम्हाला? हा, किती पैसे दिले म्हणजे विषय येतं? पैशानी येते गोष्ट ती. पैशाने मिळत तो श्वास. हे कशाने मिळत? एक प्रारब्ध आहे, ईश्वराच्या कृपेनं चाललं हे. आणि तुम्हाला जे आयुष्य दिलं ते सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी पैसे बंगले बायकान लेकरन ह्या गुतण्यात पडण्यासाठी तुम्हाला आयुष्य नाही. तुमचं आयुष्य डुकराचं आयुष्य जाऊ द्या. नाही 5-6 पुढं 5-6 मागं डुर काय नाही. त्या डुकरीला काय तिचं आयुष्यच कशासाठी? गटारात लोळायचं, मस्त पसरायचं, झालं. ती मजा आहे त्याला. त्याच्यासाठी आयुष्य आहे त्याचं. तुमचं आयुष्य त्याच्यासाठी नाही. कशासाठी? हां, याच्यासाठी आयुष्य का तुमचं? लेकरा बाळण घरण दारण शेतीन बाडीन खाणं पिणं हे धिंगाणा करण्यासाठी आयुष्य काय? अमूल्य किमतीचा आयुष्य आहे तुमचं. ज्या आयुष्याने सच्चिदानंद पदवी घेता येते. कशाने? तुमच्या आयुष्याने सच्चिदानंद पदवी घेता येते. कोणची पदवी? ही मरकी पदवी नाही, रडकी पदवी नाही, बदलणारी नाही, भयग्रस्त परिस्थिती नाही. सच्चिदानंद पदवी घेणे. कोणची पदवी घेणे? बाकीच्या पदव्या काही खऱ्या नाहीत, त्या नष्ट होणाऱ्या पदव्या. कोणची? आमदार, अरे पुढं नाही राहणार आमदार. मंत्री, पुढं नाही राहणार मंत्री. म्हणून ते भयग्रस्त जगत येत ते. कोण? हे मंत्री संत. तुमच्यापेक्षा जास्त भय आहे त्याला. तुम्ही बिनघोरे आहेत. हां, त्याला बाहेर पडायचं तर 4-5 पोलीस असतात मागं, 4-5 पुढं, 10-5 गाड्या असतात त्याच्या. तुम्हाला कशाच काय आलं? मस्त. मग तुम्ही त्याला म्हणता काय त्याचं बाबा पाहायचं? काय नाही पाहायचं त्याचं. काय पाहता त्याचं? दोन तुम्ही म्हणता बाबा 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 काय पाहायचं त्याचं? काय पाहायचं त्याचं? मरायला टेकलेले ते, मरणार आहेत ते. म्हणून उगं पाहुणे दुसऱ्याचे धरणारे न मोडावी आपली तणारे. उगं लोकांचं पाहून आपण हुरकू नाही. हा, म्हणून ध्यानात घ्या. उगं भुरळ आहे ते, काही खरं नाही. अहो जेव मर तू, ते काय खरं आहे? हां, कुत्र मेलं काय मंत्री मेला का? फरक काय? कुत्र मेलं आणि कोण मेला? अहो मग मंत्री कुत्र होईल, पण कुत्र पुन्हा माणूस होईल. कोण चांगलं याच्यातलं? मग नाही, चांगलं कोण याच्यातलं? त्याची सजा संपली, त्याला काय त्यांनी सजा भोगली त्याचा कुत्र्याचा देह पडा तो माणूस झाला. तो चांगला का मंत्री कुत्र झालं? हा, कोण? आणि त्याच्याच घरी पुन्हा आलं ते, त्या माणसाच्याच घरी. आणि ते बदा मारायचं त्या कुत्र्याला. ते मंत्री म्हणत पाहिलं मी मंत्री होतो आणि आता हे लोक मला मारायले. कोण बरा? कुत्र मरून माणूस झालेला बरा का मंत्री मरून कुत्रा झालेला बरा? आणि तुम्हाला काय बरं चांगलं वाटत? मंत्री. म्हणजे तुम्ही काय, तुमची धारणा आहे? कोणाकडे पाहिले तुम्ही? तुमच्याकडे पाहत नाहीत. म्हणून अरे हे शरीर हे केवळ आकार आहे. केवळ काय? आकार. हे आकार हा वाचून याला ठावच नाही. आकार आहे. 3.5 हाताचा काय आकार आहे. आणि तुम्ही आकार नाही, तुम्ही निराकार आहात. शरीर काय आहे? आकार आहे. तुम्ही बघा ह्याच्यातलं मनाला आकार नाही.
याच्यात इंद्रियाला आकार नाही, याच्यातला प्राणाला आकार नाही, केवळ शरीराला आकार आहे. केवळ आकारावर कोण आहे? प्राणाला आकार नाही, क्रियाला आकार नाही, मनाला आकार नाही, बुद्धीला. आणि याला जो बुद्धी ज्याला कळती, ज्यांनी बुद्धी जाणली, तो कसा आकार आहे? हा, ज्याला बुद्धी कळाली, जो बुद्धीचा साक्षी आहे, बुद्धीचं अधिष्ठान आहे, फक्त इतकंच आहे. हे आकारवान, हे निराकार जड आहेत आणि तुम्ही निराकार चैतन्य आहेत. हे निराकार सगुण आहेत आणि तुम्ही निराकार निर्गुण आहेत. फक्त इतकं कळून घ्या. हेच कळायचं तुम्हाला. काय काय कळायचं? तुम्ही सूक्ष्म आहेत, निराकार आहेत आणि चैतन्य स्वरूप आहेत. आणि हे काही सूक्ष्म जड आहे, निराकार आहे पण जड आहे, पण सगुण आहे. आणि ते नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या शरीर बी नष्ट होतं, प्राण बी नष्ट होतात, क्रिया नष्ट होतात, विचार बी नष्ट होतात. आणि जो जाणणार आहे हे लोपलं, हे नष्ट झालं म्हणजे जाणणारा नाही मेला. हा, जाणणारा नाही गेला. जाणणाऱ्या बघा, हे होतं तेव्हा जाणलंच, हे नाही ते बी जाणलंच. होतं तेव्हा बी जाणलं आणि हे नव्हतं तेव्हा बी नाही म्हणून जाणलं. सुसुप्तीमध्ये बघा, इथं लिहितच पहा, जागृतीतून तुम्ही स्वप्नात गेले की हे नाही, काय काय नाही, हे आकार तिथं, ह्या क्रिया बी तिथं, हे विचार बी तिथं, आणि इथलेच जाणणारे तिथं नाही का? कळून घ्या जरा या गोष्टी. इथंच कळतात बरं, घरी नाही कळणार तुम्हाला. तुमची माय सांगणार नाही, तुमचा बाप सांगणार नाही, तुमचा इव्हाई सांगणार नाही, तुमचे पोरं सांगणार नाही, तुमची बायको सांगणार नाही, ताटवाडी. पण तुम्हाला तिला ती सांगत नाही आणि तुम्ही बी तिला सांगत नाही. आणि तिला सांगायला जाव तर ती म्हणते तुम्हालाच ते दान. तुम्ही तिकडं काय दिवा लावायचं तर लावा, आम्हाला चट कळालं. असंच म्हणायचं ती तुकाराम महाराजाची बायको बी, ते तिकडंच तुमचं ते. मग अंबाबाई मला त्या कोणाच्या भक्त होत्या? अंबाबाईच्या. आमची खरी देवीच आमची. म्हणून लक्षात घ्या. म्हणून हे स्वप्नात हे नाही, हा आकार बी स्वप्नात तुमच्याकडं नाही, इथल्या क्रिया बी तुमच्याकडं नाही, तिथल्या विचार बी तुमच्याकडं. तुम्हीच इथले तिथं त्याला जाणणारे, त्या आकाराला तुम्ही जाणलं, त्या तिथल्या क्रियाला बी तुम्ही जाणलं, तिथल्या विचाराला बी तुम्ही जाणलं. आणि आत्ता जाणाले की हे तिथं नव्हतं, ते आता इथं नाही, आत्ता म्हणाले तुम्ही. हे तिथं, हे शरीर तिथं नव्हतं, तिथं, आणि मात्र मी मात्र तिथलाच आता इथं आहे. कुठाला? स्वप्नातलाच. कुठेही मी आता हे स्वप्नातलं तिथं नव्हतं, तिथलं इथं नाही, म्हणून मात्र मी इथलाच तिथं, तिथलाच इथं. हे स्पष्ट आहे, हे उघड आहे. इथलाच तिथं होतो मी आणि तिथलाच कुठे? इथं आहे. म्हणून तिथलं शरीर मी नाही, इथलं बी नव्हतो मी, याला सोडून मी होतो. जसं त्या शरीराला, त्या इंद्रियाला, त्या प्राणाला, त्या मनाला सोडून इथं मी आता. का नाही? कळायलं की नाही तुम्हाला? ते युक्ती. हां, किंबहुना भावा बिहाया साचे चाड जरी मिया तरी या युक्त्या उपपत्ती जतन कीजे. ह्या युक्त्या जतन केल्या पाहिजे, सांभाळल्या पाहिजे. कोणत्या युक्त्या? संतांनी दिलेल्या युक्त्या. जसं वकील, जो वकील युक्त्या देत असतो कोणाला, ज्याला असणारे, त्यांनी पत्र दिले, वकिलाकडं पत्र घेतलंय आणि वकील त्याला सांगितलं ह्यातून सुटायचं ना तुला, याच्यातून तुला सुटायचं ना ह्या केसमधून, मग मी तुला युक्त्या देतो. युक्त्या, त्या युक्त्या तू जतन कर, हां, वापर त्या युक्त्या. मी सांगितलं तेच बोल, आगाऊ बोलू नको. मी युक्त्या द्यालो, त्या युक्त्या तू का बोलला की तू याच्यातून काय होणार? सुटणार.
तसं संतांनी आपलं कागदपत्र घेतलेले, वकीलकी काय घेतलेली आहे त्यांनी, हां त्याच्याकडं तुमची वकीलकी आहे संताकडं, आणि ते सांगतात ह्या बिबट्या तू जतन कर. तुम्हाला खरंच मरणाचं भेव वाटत का? हे मरा वाटत का न मरा वाटत? कोणाला सगळेलाच नाही, कोणाला वाटत बरं मला मरावं असं? चांगलं हो, मला काय हो, हा मरण यो अशी कोणाची इच्छा आहे? जगजग झालेल्या म्हाताऱ्याला जरी म्हणलं आता मराव बाबा, ते म्हणतो तू का घरचं खालो का मी का मला द्याला तू, हा तू मरण मायारी. तर आपण ते म्हातार मर हा शब्द न साहती सहन होत नाही. कोणता शब्द? हा म्हणून पण त्या मरणासाठी म्हणून लक्षात घ्या. अरे ह्याला सोडून तुम्ही तिथे येत स्वप्नातल्याला सोडून आता येत, दोन्हीला सोडून आता तुम्ही इथं येत, आणि या दोन्हीला सोडून सुसुप्तीत येत. कुठे येत? ना जागृती न स्वप्न. तिथं जागृती बी नाही, काऊन की इंद्रियवृत्ती बी नाही तिथं, आणि अविद्यावृत्ती बी नाही. कुठं? केवळ मूढवृत्ती आहे तिथं. मूढवृत्ती काहीच कळालं नाही. तिथे काय म्हणता तुम्ही? मी होतो पण मला काहीच कळालं हे तर अज्ञान आहे. मग इथं तेच आहे. आता हे मी आहे पण मला आत्मा काय तर कळाना. मग ही बी सुसुप्तीचे तुम्ही, झोपलेलेचे तुम्ही. तुम्हाला वाटतं आम्ही जागे झालो तर सकाळी तोंड धुतले, चहा घेतला, आंघोळ केली, गन पावडर केलं, गज लावले, रस्त्याला फिरायलो, आम्ही जागे झालो. असंच वाटत का असं आहे? असंच वाटत तुम्हाला? चट आम्ही भांग पाट्टी केली, सगळं केलं, सगळं झालं आमचं. आम्ही कसे येता जागे आहेत का तुम्ही? हा खरंच जागे आहेत का इमानदारीनं? मग झोपलेले आहेत का? जागे आहेत का झोपलेले आहेत? झोपलेले बी नाही, जागे बी नाही. मग आहेत कोण तुम्ही? मग काहीच कळना तुम्हाला कोण येत आम्ही तर. न जागृती न स्वप्न कळत ना तुम्हाला, काहीच कळना. पागल माणसाला कळतच नसतं काही. येड्याला काय कळतं? हा त्याला वाढ चट, आणि त्याला विचारलं कस काय लागेल, काय सांगा त्याला? पागल येते. तशी आपली बुद्धी पागल झालेली आहे, कळ ना काही जागृती आहे का स्वप्न आहे तर. अरे जागृती नाही ना स्वप्न बी नाही, मूर्छा अवस्था आहे. तुम्ही मूड आहेत, तुम्ही मूड. काहीच कळना तुम्हाला, इतकी मूड अवस्था झालेली आहे. सार कळना, असार कळना, खरं कळना, खोटं कळना, नित्य कळना, अनित्य कळना, काहीच कळना. आणि म्हणून इथं लक्षात घ्या महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, अरे हे शरीर तेशे शरीराच्या लोपी. शरीराचं नष्ट जरी झालं, लोपलं शरीर नष्ट जरी झालं तर तुमचं काहीच होणार नाही. नाश नाही स्वरूपी, तुमच्या स्वरूपाचा काय नाही नाश नाही. म्हणून लक्षात घ्या. इतकं जरी कळालं, इतकं वर्म हातात आलं तर मृत्यू संपला तुमचा. केवढं काम झालं तुमचं. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला, अरे कॅन्सरच नाही, नाचत ते माणूस पेढे वाटितो गावात, दौंडी पिटून काय वाटिली म्हणजे पेढे कशाचे? अहो ते नव्हते का डॉक्टरकडे गेले, सांगितलं डॉक्टरने त्याला काय नाही, कॅन्सर नाही, म्हणून ते काय वाटायलेत. आणि तुम्हाला तर कत्तही प्रसन्न नाही चेहऱ्यावर. संत सांगायला तुम्हाला मृत्यूच नाही, किती आनंद व्हावा तुम्हाला. आहे कोण सांगायले? आता डॉक्टर सांगितलं कॅन्सर नाही म्हणजे मरणारच नाही का तो? हा 2-4 रोजाला ठेपा आला की डॉक्टरच मेला म्हणून. ज्या डॉक्टरने सांगितलं होतं तेच काय झालं, मेला. आणि मग सांगा, आणि संत सांगतात, संत अनुभव सांगतात. काय सांगतात? माझं मरणच मरून गेलं. मी तुम्हाला सांगालो न मरणार आहेत ना,
तर माझंच आधी काय गेलं, मरण माझे मरून गेले, माझं केले अमर, मला अमर केलं भगवंताने, सद्गुरूने, सच्चिदानंद बाबाने माझ्या लक्षात आणून दिलं की तू न मरणार आहेस. तुझा आकार, तू आकार नाही, तू निराकार आहे, तू क्रिया नाही, निष्क्रिय, तू सगुण नाहीस, तू निर्गुण आहेस, असं माझ्या कायद्याला आणून माझं स्वरूप माझ्या लक्षात आणून दिलं की तू आकार नाहीस, कोण आहेस, निराकार. तू क्रिया नाहीस, कोण आहेस, निराकार, निष्क्रिय. तू विचार नाहीस, निर्विचार. म्हणून आकार शरीराचाच आहे केवळ. कोणाचा? मग शरीरच आलंय आकारवान आणि शरीरच जाणारे आकारवान. बऱ्याच जणांचे जे शरीर गेले ते काय गेले तर काऊन की अवघाची आकार, ग्रासियेला काळे. हे कोणाच्या तोंडात पाड्याला येऊ, रोज कोण खाल्लं याला, सकाळ खाल्ली यान, कोणी कालचा दिवस खाल्ला यान, कोणी खाल्ला, आकार खाल्ला का निराकार खाल्ला. काल नव्हते का तुम्ही, कळायला का तुम्हाला, काल होते का नव्हते बरं तुम्ही, काल होतं का हे शरीर, हे शरीर काल होतं का, हे दुसरंच आलं हातात तुमच्या. हे शरीर कालचं नाही, हे कधी आलं, तुम्ही ज्या दिवशी तुम्ही शर्ट शिवलं, आज तुम्ही जे घालायले तेच आहे ते का शर्ट, तेच कुडतंय का, हा रोज धू बदललं ना, ते बदललं, ते तेच तुम्हाला वाटतं तेच आहे, ते नाही हे, ते गेलं ते. तसं ते शरीर नाही, कालचं आज आणि आजचं उद्या, आजचं उद्या राहणार नाही, पण कालचे तुम्ही आज आहेत आणि आजचेच केव्हा आहेत, उद्या आहेत. हे सारखं बदलायलं शरीर, बदलायले इंद्रिये, बदलायले प्राण, बदलायलं मन, पण तुम्ही त्याच्यावरच तुमची नजर असल्यामुळं ते बदललं म्हणजे मी बदललो. तुमची नजरच कशावर आहे, तसं चोट्ट्याची नजर कोणावर असती, धनावर, तशी तुमची नजर कोणावर आहे, याच्यावरच बोलायचं. प्राणी म्हणून विषय प्राणी बनून प्राणी या विषयी कामी भरू, देहाचे वरी आदरू. कोणावर आदर आहे तुमचा, देहावरच आदर. त्याला सजीनं, त्याला खाऊ घालणं, त्याला पुसणं पासणं, कसं काय दिसायलो मी कोणाला पाहून, शरीराला त्यालाच नटणं, त्याला सजीनं, त्याला साबणी काय, त्याला फुफुटे काय लावणे, हां कोणाला, त्याच्यातच अख्खा दिवस तुमचा जातो. कशाच्या नादी लागून, त्याच्यात नाचात येत ना तुम्ही. सकाळी उठले की अंजन मंजन सगळं त्याच्यात नादात, त्याच सगळ्या घरात पसारा त्याच्यासाठीच आहे. तुम्हाला काहीच लागत नाही, पण सगळा घरात पसारा कोणासाठी, ह्या मुडद्यासाठी, मड्यासाठी. घरात तुमच्या असतील कंगवे आरसे कोणासाठी, तुमच्यासाठी, कोणासाठी, हां. आणि तुम्ही आरशात तुम्हाला पाहिले का मड्याला पाहिले, आणि तुम्हाला काय वाटत, मी मला पाहलो, कशात पाहलो, अरे बाप, कुठं तुमची येऊन बसली बुद्धी, कुठं काय काय गफलत करायली तुम्ही तुम्हाला पाहिले कशात, तुम्हाला दिसणार आहेत आरशात. कोण दिसलं आरशात, शरीर दिसलं. आरशात काय दिसलं, शरीर दिसलं. कशाच्या माध्यमातून, इंद्रियाच्या माध्यमातून. कशात दिसलं, मनात दिसलं. पाहिलं कोणी, मी ना, मी ते पाहणारा बी नाही, ते दिसणारा बी नाही, जे आरसा बी मी नाही, मी वेगळाच याच्यावर. त्या आरशाहून, त्या आरशातल्याहून मी कसा आहे, आणि ज्याच्यात उमटलंय अंतकरण, त्या अंतकरणाहून बी कसा आहे, मी साक्षी आहे, केवळाचा द्रष्टा आहे, केवळ ज्ञानस्वरूप पाहणारा. म्हणून हे शरीर, हे आकारवान शरीर लोपणार, नष्ट होणार. काय होणार, माणसं म्हणते बी खर्चले, ते एकदाच का खर्चाता, पण तुमचे किती खर्चले, कोणाचे 60, कोणाचे 70, हे तुमचे 70च्या पुढं खर्चले असतील. हां 60 पुढं गेले की 70च्या पुढं गेले असतील खर्चले. आता किती राहिले,
ते नाही सांगते ते नाही सांगते आहे राहिलेलं नाही सांग. तुमचे ना तुमचे किती खर्चले? 75 खर्चले. किती राहिलेत बरं? खर्चाले माहिती तुम्हाला, जमा किती आहेत? मग तुमचे खर्चले का शरीराचे खर्चले? हा, शरीराचे खर्चले, तुमचे नाही खर्चले. तुम्ही कहून की हे शरीर नव्हतं तरी तुम्ही होते, आणि पुढे शरीर राहणार नाही तरी काळ तुमच्या मागं नाही लागलेला. होय, जगा काळ खाय. आम्ही माथा दिला कोण खाईल काळ? काय खाईल? ह्या जगाला खाईल. शरीर जगातलंय, जगाला खाईल काळ, पण आम्ही माथा दिला, आम्ही त्याच्या टकुरीवर पाय दिला. कोणावर? ही हिंमत असती संताच्या संगतीत. संताचा संघ नोही भला तैसा, भलत्यासारखं नाही. कोणाचा संघ? संताचा संघ भलत्यासारखा नाही. अशी हिंमत येत असते. जगाला काळ जगाला खाईल, मला खाऊ शकत नाही काळ. काळ सलाम करीत तुकया घरी राबत असे. महाराजाच्या घरी काय करीत होता काळ? सलाम करीत होता. सलाम. सांगा मला काय काम? ते म्हणे काही काम नाही, जाय बोंबलत. ही ताकद होती कोणाकडं? ही ताकद असती संताकडं. कारण की मी निराकार आहे, म्हणून तुम्हाला कधी बी मी निराकार आहे असं समजा. उठा करावून. कुठून उठा? आता जरी नाही उठले तर उठावच लागणार आहे. बॉम्बलायची पाळी येईल. मग तुम्ही बी रडताना लोकायला बी रडिता. तुम्ही बी टुळ रडत म्हातार. कोणी आलं की रडतो. कोण? मोह कसं होईन आता? मोह, अरे पोराव न्या मला कुठं तरी. कुठं नाही, आता लाकडावरच न्यायचं तुला. आता दुसरीकडे न्यायच्या जागाच नाही. कुठं नेऊन घालायचं याला? जा. डॉक्टरनी सांगितलं आता याची आवडत ते दे त्याला. डॉक्टरनीच काढून दिलं ना. आता बाबाला घेऊन जा, जे आवडल ते द्या. आणि बाबाला संसारातलंच आवडतं, परमार्थातलं आवडतच नाही. काऊन की त्यांनी पहिल्यापासून तेच केलं ना. काय केलं त्यांनी? हा, संसारिक संसार, संसार गुणिले संसार, संसार भागीला संसार काय जे असतं सगळा काय केला त्यांनी? संसारच केला. मरता काय म्हणणार मग? ते संसाराच्याच गोष्टी करणार ते. म्हणून ध्यानात घ्या, आकार जरी नष्ट झाला तर तुमचं स्वरूप हे निराकार. म्हणून तुम्हाला काय समजा? तुम्हाला काय समजा? आहे ते समजावं का नाही ते समजाव? तुम्ही जे आहे ते समजाव का जे नाही ते तुम्ही समजाव? तुम्ही आहेत कोण? केवळ निराकार. इथं केवळ आकार शरीर आहे. विश्वास नसेल तर मोजून पहा. कोण? हा, आहेत का? टेलर बी इथं येतात. टेपच नसन आणला, पण कोण आहे शरीर? आकारवान. कोणाचं 60 किलो, कोणाचं 70 किलो, कोणाचं 40 किलो, 50 किलो. पण काय मासखंडच आहे. तुम्ही किती किलो? हा, अरे याच्यात बऱ्याच वस्तू आहे. याच्यात मन आहे. मन किती किलो? नाही का मन याच्यात? हा, मस्त येतं का ते? मस्त येतं फक्त विचाराने. याचं मन कसं आहे कशाने कळतं? माणूस जाणी जे बोले. मग जसं त्याचं मन असेल तसं बोलत होते. मग त्याच्या बोलण्यावरून कळतो हे माणूस. झाड जाणी जे फुले, जसं फुल असेल तसं काय दिसतं? झाड असतं ओळखू येतं. तसं माणूस जसा बोलल तसा तो ओळखू येतो. त्याच्या बोलण्यावरून माणूस ओळखू येतो, दिसून नाही ओळखू येत. दिसून नुसतं शरीर दिसलं, मन नाही दिसलं. आणि जेव्हा त्याचं मन ते बोलू लागलं तेव्हा म्हणतं हा चांगल्या मनाचा माणूस आहे बरं. दिसू द्या कसा बी, पण मन कसं आहे? चांगलं आहे. कशामुळं दिसलं का? कसं दिसलं? ते बोललं तेव्हा. मग असं मोजलं का तुम्ही कशाने? काट्यानी? नाही का मन? त्याला वजन करता येत नाही शरीरासारखं. इंद्रियाला वजन करता येत नाही शरीरासारखं. शरीराचं केवळ काय वजन आहे, माप आहे, क्रियारूप आहे ते.
आणि म्हणून ध्यानात घ्या. आणि क्रिया तुम्ही नाही, तुमच्या नाहीत आणि खऱ्या नाहीत. जाणून घ्या, क्रिया तुमच्या नाहीत. आणि हे मन जे जे शरीर आहे केवळ आकार आहे. आणि आकार तुमचा नाही, काळाचा आहे. तुम्ही नाहीत, खरा बी नाही. तुम्ही निराकार आहे. तुमचा जर भरवसा असेल संतावर, याला संत प्रमाण आहे. याला काय तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे विचारूनी. मग तुम्ही कोण आहेत हे कोण सांगते? संत. तुम्हाला माहित नाही, समाज सांगत नाही. हा प्रश्न कोणाकडे मांडाव? मग मी नेमका कोण आहे? तर मी नेमके इथं निराकार, नेमकं इथं शरीर दिसून आकार, दिसून हे याचा काय आकार. ज्यांनी दिसलं ते इंद्रिय आहेत. अनुमान प्रमाणाने डोळ्याला दिसतं म्हणून डोळा, ऐकू येतं म्हणून कान, चलत येत म्हणून पाय, बोलत म्हणून वाणी. म्हणून अनुमान प्रमाणाने इंद्रिय, कोण्या प्रमाणाने? प्रत्यक्ष प्रमाणाने शरीर. शरीर जे असं आहे ना आता इथं केवळ प्रत्यक्ष प्रमाणाने. अनुमान प्रमाणाने काही काही माणसं म्हणते अहो त्याला सांगा ना काय म्हणजे काय सांगावं, त्याला ऐकूच येत नाही. कान नाही त्याला. काय नाही? कान नाही. मग कोणाला कान म्हणावं? ज्यांनी ऐकू येतं त्याला काय म्हणावं? कशाला डोळा म्हणावं? ज्यांनी दिसतं त्याला काय म्हणावं? डोळा म्हणावं. कशाला चलणं म्हणावं? ज्याला पाय, ज्याला कशाला हात म्हणावं? ज्यांनी घेता येतं देता येतं त्याला काय म्हणावं? हात म्हणावं. कशाला बोलणं म्हणावं? ज्याला वाणी आहे त्याला बोलणं म्हणावं. म्हणून ध्यानात घ्या, अनुमान प्रमाण आणि इंद्रिय. कोण्या प्रमाणाने? हां. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने शरीर, अनुमान प्रमाणाने इंद्रिय आणि सहज मन, सहज प्रत्यक्ष. तुमचं मन सहज प्रत्यक्ष, सुख दुःखात नि प्रत्यक्ष. मनाला अर्थापत्ती प्रमाण लागू होईल का? हा, नाही का? सहज प्रत्यक्ष, सहज प्रत्यक्ष. सुख दुःख तुम्हाला झालेलं सुख दुःख सहज आहे. इंद्रिया वाचून बी शरीरा वाचून बी आज झालं. काय झालं? सुख आणि दुःख. आपले जे अनुकूल असतं ते आपल्या हातातून गेलं की आपल्याला दुःख होतं. कळायला का तुम्हाला? जे आपल्याला अनुकूल आहे पाहिजेच आपल्याला, आणि तुम्हाला ते काय झालं हातातून गेलं त्याचं काय होतं? दुःख होतं. आणि जे प्रतिकूल आहे, समज आता तुम्हाला चालता चालता एक जणी दिसली, लांबून दिसली, पण तुमच्या पुढे एक माणूस आता त्यांनीच उचलून गेला. काय झाली? 2 तोळ्याची एक जणी त्यांनी घेतली आणि दुःख झालं. अरे बापरे, जास्त जप गेलं असतं त्याला मागं टाकलं असतं तर मलाच मिळत होती. ती काय तुम्हाला अनुकूल आहे म्हणून काय झालं तुम्हाला खराब म्हणजे दुःख झालं ना अंतःकरणात. जर आपली कल्याण झालं असतं राव, जितकी मिळाली असती तर कल्याण झालं असतं ना. 2-4 लाख रुपये आले असते ना. हा, आपलं जमलं असतं ना. मग त्याला काय वाटतं? दुःख होतं. आणि पुढं चालायला सर्प आला पुढून. हा, काय आला? आता ते पुढं चालणाऱ्याला दिसला काय, पण त्याला सर्प नाही वाटली. काय वाटली? दोरी वाटली. म्हणून त्यांनी घेतली बी नाही. त्याला गरजच नाही, अनुकूल नाही ना ती. आणि याला बी काय नाही, ती जी प्रतिकूल गोष्ट आहे संसारातली ती आपल्याला नाही पाहिजे. आणि जे अनुकूल आहे आणि ते गेलं की काय होतं? दुःख होतं. अंधारात समजून घ्या ना. हा, जे संसारातलं जे अनुकूल आहे त्याचं काय वाटतं? हां, जशी कोणाची आई आहे, कोणाची बायको आहे, कोणाची आजी आहे, त्याच्यावर लादलेले. कशावर? त्या शरीरावर हे लादलेलं आहे आपण. मग त्याचं काय होतं? आपल्याला दुःख होतं. काऊन की जे आपल्याला अनुकूल आहे. आणि संसारातून जे प्रतिकूल आहे म्हणून अनुकूल प्रतिकूलतेवर मनावर दुःख उमटत येत. कोणावर उमटत येत? मनावर. जे अनुकूल संसारातलं आहे
आणि ते जर गेलं तर त्याचं काय होतं, दुःख होतं. आणि ते प्रतिकूल आहे आणि ते गेलं तर काही वाटत नाही. म्हणून ध्यानात घ्या, जरा सूक्ष्म विचार येते. म्हणून हे जे सुखदुःख मनाचे धर्म आहेत. कोणाचे धर्म आहेत? केवळ मनात उमटणारे सुखदुःख. आणि जर तुमच्याकडं मनच नाही राहिलं, काय नाही राहिलं, मन झोपी गेलं, काय सुख आणि काय दुःख. हा, काय सुख आणि काय दुःख, काय गेलं मन, झोपी गेलो. सुख बी नाही, तुम्ही नाही का? आम्ही आहे त्या झोपीमध्ये तुम्ही नाहीत का? फक्त काय नाही, मन नाही. मन नाही, म्हणून अनुकूल बी नाही, प्रतिकूल. केवळ मनात सुख दुःख आहेत, केवळ मनाचे धर्म आहेत. सुख दुःख होणं कोणाचे धर्म. म्हणून तुम्हाला हे न कळल्यामुळं त्याचं तादात्म्य केलं तुम्ही. त्या आकाराचं बी तादात्म्य केलं, क्रियाचं बी तादात्म्य केलं, आणि विचाराचे बी काय. आणि हे म्हणजेच मी असं वाटायले तुम्हाला. हे म्हणजे आकार म्हणजे मीच, क्रिया म्हणजे मीच, आणि विचार म्हणजे मन म्हणजे मीच. अरे हे वेगळं वेगळं आहेत, त्याचे धर्म त्याचे. आकाराचे धर्म वेगळेच, प्राणाचे धर्म वेगळेच, मनाचे धर्म आणि तुझे धर्म. म्हणून त्याची त्याला लावून देईन तू मोकळा होय. तुम्हाला सांगते हा, कोणातून तुम्हाला माहिती वेगळं निघायचं, पण कोणातून? होय, लहान्यातून मोठा निघायचं का मोठ्यातून लहान निघायचं हे माहिती तुम्हाला. दांगडू हे दांगडू माहिती. अरे तुम्हाला सांगते इथून बगळं निघा, इथून या अकरावून, एका अकरावून बाजूला संपले, तुम्ही बाजूला गेले, मरण गेलं तुमचं. मरणा हाती सुटली काय, मरणातूनच बाजूला गेले. कशातून बाजूला गेले? विचाराने. ह्या शरीरावरून मी कसा आहे, बस मी याचा साक्षी आहे, मी वेगळा आहे, बस संपलं मरण. मरणच नाही तुम्हाला, कोणी तुमच्या ठिकाणी नाही ती घटना. कारण की आकार मरत असतो, तुम्ही निराकार आहे, तुम्हाला काय नाही, मृत्यू नाही. म्हणून लक्षात घ्या. बघा हे इतकं गुह्य, इतकं चांगलं, इतकं मंगल आहे, इतकं आनंद स्वरूप असणारे चिंतन आहे. हे जर खरंच तुमच्या हृदयात उतरलं तर तुमच्या जीवनाची पहाटच झाली. काय झाली? नाही तर अंधारच राहील, सगळा अंधारच, बराच अंधार राहील. म्हणून तैसे शिराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी. तुम्ही कधीच नष्ट होत नाही. तुम्हाला किती जरी तुम्ही म्हणले मी मरणार आहे तरी तुम्ही मरत नाही. तुम्ही म्हणले आता आपल्याला काय काय व्हायचं आहे, हां आता आपला थोडं दिवस राहिले, एक दिवस आम्हाला काय व्हायचं, मग तुम्हाला मरण नाही. तुम्हाला तुम्ही म्हणले जसं आता तुम्ही म्हणले मी झोपी गेलो, तुम्ही झोपलेच नाही, मन झोपी गेलं. फक्त तुम्हाला कळत नाही तुम्ही झोपी गेले का. कोण गेलं झोपी? मन गेलं झोपी, मन झालं जाग. आणि तुम्ही म्हणता मी जाग झालो. तुम्ही नाही जागे झाली, तुम्ही झोपलेच नव्हते. तर जाग होण्याचं काय नाही, प्रश्नच नाही. मन झोपलं होतं. आणि कसं सांगतो तुम्हाला, जे त्या प्रारब्धाने कर्म भोगायला मिळालं होतं ते कर्म संपलं, मन झोप लागली. त्याच्यात बारीकी पुन्हा तुम्हाला जे 24 तासात प्रारब्धाचं जे कर्म मिळालं होतं तुम्हाला ते संपलं. प्रारब्धातलं ती क्रियामान ते संपलं. मग काय लागली? झोप लागली. आणि मृत्यू म्हणजे काय? तुमचं पूर्णच ह्या प्रारब्धाचं कर्म संपलं. पूर्णच काय संपलं? कर्म संपलं. तेच पुढं काय? जे तुमच्या प्रारब्धात मिळालं होतं हे शरीर, कशापासून? कर्मापासून. ते कर्मच संपलं म्हणून प्रारब्ध संपलं. प्रारब्ध संपलं म्हणजे मरण. कोणाचं? हे शरीराचं. आणि तुमचा याच्यात काय संबंध आहे? पुढल्याचे ओझे आणि आपला माथा घे मग दाटी जे. दुसऱ्याचं ओझं घ्यायचं बोंबलच बसायचे. कोणचा धंदा लावला आता हे काय म्हणायचं आहे? हे कसं गुंता केला तुम्ही? हो मोकळी गुंतीन कुंथा कुंथी. मोकळे असून गुंतून घ्यायचं मग लागे बसायचं कणत. हा म्हणून ध्यानात घ्या. अरे
सर्वथा नाश नाही, तुमचा नाश नाही, ते अविनाशी. तुम्ही कसे आहेत म्हणून इथं लावी म्हणा पिशे गोविंदाशी, गोविंदाचं पिस लागू दे मनाला. अविनाश करी आपुली आयसे, तो परमात्मा तुम्हाला काय करील, अविनाशी करील. पैशाचं पिस लागलं तुम्हाला तर अविनाशी होणार नाही तुम्ही. भोगाचं पिस लागलं तर तुम्ही अविनाशी होणार नाहीत. पदाचं पिस लागलं तुम्हाला तर ते पद तुम्हाला अविनाशी करणार नाही. पण परमात्म्याचं जर पिस लागलं तर कोणचं परवडतं बरं तुम्हाला, कळायलं का तुम्हाला. पैशाचं पिस लागल्यावर अविनाशी होता, चोट्टी येते, नळड दाबतील, मारून टाकतील आणि पैसे घेऊन जातील. दागिनीचं पिसं लागलं यायला, दागिन्याचं काय पाहिजे द्यायला, हा दागिने मुडकी दाबतीन चोट्टी आणि काय नेतीन, दागिने नेतीन. बऱ्याच बायाचे नेले दागिने, नळडे जाबू. अरे अवलादीनं दाबलेत, जाऊ द्या दुसरे दाबते काय कर. पुत्र होती पित्याचा वैरी, अवघडे धनाचं बघा. धनाच्या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून हे संग खोटा तिचा. झोपा नाही राहत्या धनवान लोकायला. धनवान लोकायला काय नाही तर दचकन उठायचं, ते दचकन काय झालं की काय नाही त्याला. मग त्याची जर झोपीच्या सुखाला ते धन जर कामी येत नसेल, काय फायदा आहे त्याचा, हा काय फायदा आहे. झोपीच्या सुखाला ते धन काय करतंय, कामी येत नाही, बेजार आहे त्यो, झोप नाही त्याला, रात्र दिवस बेचैन आहे त्यो. कशामुळं, हा धनामुळं. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. म्हणून इथं सर्वथा नाशू नाही स्वरूपी, तुमचा नाशच नाही. नष्ट न होणारे शरीर, नष्ट होणारे इंद्रिय, नष्ट होणारे प्राण, नष्ट होणारे मन, नष्ट होणारे. तुमच्या देखत झालंय शरीर, तुमच्या देखत नष्ट व्हालंय, तुमच्या देखत प्राण, हा बंधपोत उचलत होतं. आता हा होय काठी फिरवीत होता, आता काठी धरायला हातात काय आली, काठी वाकडी. पुन्हा काठीवर चालायला, एका नाही दोन काठ्यावर चालायला. काय लावल्यात, एका काठीनं जमना त्याला. काय लावल्यात, दोन काठ्या लावल्यात. पहिल्यानी फिरीत होता काठी, कर 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 कर. मनक पोत आल्ला उचलीत होता, आता रिकाम पोत चालताय, घेता येईन याला. हात तर का पाहिजे बघा, लक्षात घ्या. गेले ते प्राण, गेली ती शक्ती, झाली हीन शक्ती. नाक डोळे गळती, सांडवणी पळती. हा महाराजाचे शब्द आहेत ते. बायको तर म्हणलेच नाही ते, कधीच नाही. काहून की नवरा नाही पाहिजे तिला, पैसे पाहिजे. काय पाहिजे, हा मग ती जिला पैसे पाहिजे तिला काय म्हणावं, बायको का रांड नाही, काय म्हणा तिला. हे बापराव महाराज शब्द आहे, तिला नाही सांगितलेलंच बरं. काय म्हणा तिला. होय श्रंगार भूषेने कांता लवे बहु मने. डागडागिने असा चहा करू का कॉफी करू, काही करू नको, नळड जा. काय पाहिजे, पैसे नाही भेटायचे तिला. होय श्रंगार भूषेने, म्हणून त्या अशा डुलत्यात त्या गरीबीच्या अशा अशा बारीक होत्यात. कोणाच्या, ज्या गरीब आहे ना ते फुटकी मनी नाही, ती म्हणजे माझ्या गाड्यात फुटका मनी नाही. काय नाही, फुटका म्हणे ती झुरती. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. सर्वथा नाशू नाही स्वरूपी. अरे जीव नष्टच होत नाही, जीव मरतच नाही, जीव निष्ठा फिरतो. फिरणं बघा, फिरणं बंद करायचं तुमचं, मरणं नाही बंद करायचं. तुम्ही मरतच नाहीत. तुम्ही किती जरी म्हणले मी मरणार आहे, तुम्ही काय होत नाहीत, मरतच नाहीत. फक्त तुमचं काय करायचं, आणि फिरणं चांगलं नसतं हो. प्रवास करून आलो,
एक दिवस तर माणूस काय होतं दमून जातो दमून जातो, थकत होतो, दमवतो. आणि तुम्ही तर लई लांबून आलेली. मला वाटतं का आत्ता आले तुम्ही? हा, कुठून आलेले तुम्ही? हा, दुरून म्हणजे लक्ष 84 येऊनी भोगीत इथं आले या शरीरात. दुरून आलो मी गा. दुःख झाले दारुण, भयानक दुःख झालेले. यावं या येथवरी. ह्या शरीरात येण्याला कारण आहे बरं, उगत नाही आले तुम्ही. आता हे मंडप लावला नाही याला कारण आहे, उगत लावला का? याचे पैसे उतू आले का? हा, हे जे आता स्वयंपाक चालला याला कारण आहे ना, का तुम्हाला जीव घालायचं म्हणून? काय कारण आहे बरं याला? हे एवढं करायला काय कारण आहे? नाही, आता तुम्हाला बी कळलं ना कोणाला. हे कळण्याकरता हे कळावं तुम्हाला. माध्यम हे त्याच्यासाठी मंडप हे कळावं तुम्हाला. हे कोडं तुमचं सुटाव, हे जन्म मरणाचं कोडं सुटाव तुमचं, हे माध्यम आहे. या वया येथवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले. बघा, तुम्हाला सगळं भेटल पण संत भेटणार नाही. दुर्लभ आहे. काय भेटणार नाही तुम्हाला? सगळ्यात अवघड गोष्ट कोण आहे? बहु अवघड. तुम्हाला अमृत प्यायला भेटल पुण्य केलं तर. यज्ञ केले 100 तर काय प्यायला भेटेल तुम्हाला? हातातली गोष्ट आहे, हातातली. 100 यज्ञ करणं काय आहे? हातातली गोष्ट आहे. आणि जर तुम्ही 100 यज्ञ केले तर काय प्यायला भेटेल तुम्हाला? अमृत प्यायला भेटल, पुण्य आहे तोपर्यंत. तुम्ही इथं उपासना केली तर वैकुंठाला जाल तुम्ही, वैकुंठ पद मिळेल तुम्हाला. तुम्ही लय लबाड पैसे उडीले, पैसे खर्चिले, लबाड बोलले जास्त की तुम्ही आमदार होताल. पद मिळेल तुम्हाला. कशाचं? हा, तालुक्यापुरतंच लबाड बोलले तुम्ही, जिल्ह्यापुरतं लबाड बोलले तर तुम्ही खासदार होताल. राष्ट्राचं तुम्ही लबाड बोलले तर पंतप्रधान होताल. हे पद मिळतील तुम्हाला. पण संत कशानेच मिळत नाहीत. बहु अवघड. कोणची किती गोष्ट अवघड? बहु अवघड. संत भेटी म्हणून द्या ना. आणि संत भेटल्या वाचून, संत मिळाल्या वाचून, संत कळाल्या वाचून तुमचं जन्म मरण कशानेच निवृत्त होत नाही. काही जरी केलं तर जन्म मरणाची काय होत नाही, निवृत्ती होत नाही. आणि लक्षात घ्या, म्हणून जीव मरतच नाही. कोण मरत नाही? शरीर राहतच नाही, जीव मरत नाही. काही जरी केलं तर शरीर आणि जीव. आणि मग तुम्ही कोण आहेत? शरीर का जीव? आता येऊ द्या ना, जरा लागू द्या ना, जिव्हाळी लाग. तुम्ही कोण आहेत? नाही, चला ना जरा एका पायरीनं. एकदम तिसरी पायरी मधात पडतात ना. आम्ही शरीर तर नाहीच नाही, पण जीव बी नाही. हा, ते आता पुढची पायरी झाली ती. पण आता इथं जीव आहे. कोण आहेत? आणि जीव काय होत नाही, मरतच नाही. तुम्ही काही जरी म्हणले आम्हाला मरायचं तर तुम्ही मरता येतच नाही तुम्हाला. यायला हे जसं हे म्हणले आम्हाला काय व्हायचं, श्री व्हायचं. काय व्हायचं? होता येतं तुम्हाला? नाही होता येत. आणि त्या म्हणलं आम्हाला पुरुष व्हायचं, होता येईल? नाही. तसं शरीर तुम्ही किती शरीराला म्हणले अमर राहा तर ते अमर राहत नाही. आणि तुम्ही किती जरी म्हणले आम्हाला मरायचं तरी जीव न देखे. मग महाराज जीव मरत नाही तर काय होतं? मग हे कोडच आहे ना. जीव मरत नाही तर काय होतं? मरत तर नाहीच. मग होतं काय? फक्त बदली तू शरीर. जीर्ण वस्त्र हे जीर्ण झालेलं पडत आणि ते दुसरं धारण करतो, नवं दुसरं धारण करतो. आणि हेच मिळेल असं नाही बरं. पुन्हा तुम्हाला वाटेल की पुन्हा शरीर मिळेल. एकदा चान्स आहे, एकदा चान्स लागलाय तुमच्या हातात. हे शरीर तुम्हाला पुन्हा नाही. मागुता हा देह पावशी, हे तो न घडे सायाशी, का रे अंध होशी. तुम्हाला कळत नाही का या गोष्टी? पण जाणून माणसं बघा. दारू पिणाराला सांगितलं डॉक्टरनी, अरे फुफस सळडे तू पिऊ नको.
सांगितलं नाही का डॉक्टरनी? घरचे तर सांगू सांगू बेजार झाले. सगळ्यांनी सांगितलं, पाहुण्या रावण्याने सगळ्यांनी, अहो चांगलं नाही ते. डॉक्टरने बी तरी पण जाणलं, त्याला कळालं नाही की हे बेकार आहे म्हणून. असं कळालं नाही का सुटत नाही. हा, कळून न कळाल्यावानी करतात ते. तसं आपल्याला हे संत सांगतात, हे कळत नाही का? जाणून आंधळे कसे? हा, तुका म्हणे काही उघडा रे डोळे, जाणून आंधळे होऊ नका. जाणून बुजून आंधळे आलोच आपण. कळत नाही की तुम्हाला हे शरीर मारणार आहे? माहित नाही का? कधी मरण हे बी माहित नाही का तुम्हाला? कधी मरल काही सांगता येत नाही. पण तुम्ही न मरणार आहेत हे कळून घ्या. ह्या शरीरात असून तुम्ही कसे येतं, मग पुढची व्यवस्था काय? मरत तर नाहीत पण पुढच्यासाठी काय केलं तुम्ही? जर तुम्ही पुढची इथं जर तुम्ही वासना नाही ठुली, एक मंत्र सांगतो तुम्हाला, काय नाही ठुली? तुमच्या हाताचे बरं, पुढचा जन्म संपिण्याचा, पुढचा जन्म कट करायचा, पुढचं कनेक्शन तोडायचा, पुढचा मार्ग बंद करायचा. तुमच्या काय आता? हा, चांगली येळ. 1 तास खटवंग राहायला उरला, मुक्त झाला तो. हो राजा हो. तुम्हाला किती तास उरले? 1 तासात खटवंग राया का झाला? 1 तास उरला खटवंग रायाशी. कैसी भाग्यदशा सापडाला हरी तयाला. तुम्हाला का सापडा का नाही हरी? का सापडायचं आहे का चक्की सापडायची? सापडाला हरी. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. 7 दिवसात म्हणजे राजा परीक्षेतीनं आपलं काम करून घेतलं. किती सांगितलं राजा परीक्षेतीला? श्राप दिला, हे परीक्षेती एवढा जरी राज्य असतील तर तो पाप केलेला आहे, 7वा दिवस उगवणार नाही, तुझा मृत्यू होणार आहे. कोणी? ऋषीच्या मुलांनी शाप द्याला. ऋषीच्या मुलांनी काय द्याला? श्राप द्याला. तसं तुम्हाला बी श्राप आहे. कोणाला? 8वा दिवस उगवणार नाही, मी देतो. कोणी देऊ का न देऊ? की 8वा दिवस तुम्ही पाहणार, 7 दिवसात तुमचा नंबर लागणार आहे. आज कोण वार आहे? रविवार. पुढच्या रविवार लोक याचा कधी नंबर लागल काय नाही सांगता येत नाही. म्हणून किती दिवस आहेत तुमच्या बी मागं? आता 7 दिवस आहेत तुमचे बी. 7 दिवसात त्यांनी मोक्ष मिळविला. कोणी? राजा परीक्षेतीने 1 तासात खटवंग रायाने. म्हणून इथं महाराज म्हणतात की पुढचा जो जन्म आपल्याला कट करता येतो वासना न ठेवता. काय ठेवायची नाही? मग वासना न ठेवण्याकरता काय करावं लागेल बरं? ले खावा लागेल. हे जे खायचं ते खायचं, जे प्याचं ते. वासना मिटवायची ना, त्यांनी वासना मिटणार. केलं नाही का तुम्ही? केलं ना. किती खाल्लं बरं? बरं काय काय नाही खाल्लं? अरे मेकड्या सगट खाल्लं. काय नाही खाल्लं तुम्ही? मेकडं खाल्ले नाही तुम्ही? आता नाकाला लावायले झुडक खाल्ले नाही का तुम्ही? हा, विष्ठा खाल्ली नाही का तुम्ही? हा, काय नाही खाल्लं बरं तुम्ही? माती खाल्ली नाही का? चट खाल्लं तुम्ही. चट खाऊन दमलेले आहेत, खातच आलेले आहेत. म्हणून यांनी वासना मिटत असेल का? खाण्यापिण्यानी पाहून घेऊ. पाहिले नाही, 2 धाम पाहून आला वासना मिटली, 4 धाम पाहून आला वासना मिटली. पाहिल्याने वासना मिटत असती का? अरे डोळे गेलेत माणसाचे काही काहीचे, तर वासना नाही गेली त्याची. हा, बघा जोवर डोळे होते तितकी वासना नव्हती, पण डोळे गेल्यावर मग तर लयच वासना पाहावं वाटत. त्याला काय वाटतं? पाहावं वाटत. आणि ती असणारी वासना तर लय बेजार करते. कोणती वासना? खावं वाटत तर खाल्लं, ती वासना नाही बेजार करत. आणि डॉक्टरने सांगितलं तर खाऊ नका, ती वासना काय करते? त्याच्या दाबलेल्या वासना, त्या ज्या दाबून धरलेत ना, त्या वासना काय करीत असतात? बेजार करीत असतात. लक्षात घ्या ना ह्या गोष्टी.
माणसाला वाटतं की नाही, ज्याला नाही दिसायलं त्याला बेजार असतं, अस्थिर असतं, ते दिसणारे बरे, ज्याला दिसतं ते बरे. जे आंधळे झालेत ना ते म्हणतात कशाला जगाव. सगळं असंही होतं, नाही ऐकू आलं ते म्हणतं कशाला जगाव, नाही चालता आलं देवाने मला न्यावं म्हणतं ते. आता हे असं कशाला नेईन देव टप्पर. म्हणून म्हणून ह्या वासना ज्या येतात, ह्या वासना ह्या खाऊन पिऊन हे भोगून नष्ट होत नसतात. वासना जाण्याकरता वासनेचं कारण काय ते कळायला पाहिजे. काय वासना? अज्ञान. केवळ अज्ञानामुळे काय राहिल्यात, आणि वासनेमुळे जन्म. पुढचा जन्म नष्ट करायचा असेल तर वासना काढून टाका. वासना जर नष्ट करायची असेल तर काय जावं लागेल? अज्ञान. काय अज्ञान? स्वस्वरूपाचं अज्ञान. फक्त तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोण आहेत, आणि तुम्ही येऊन बसलेत शरीरावर, इंद्रियावर, प्राणावर, मनावर. रे आकार आहे, हे नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, हे नाश पावणारे सगळं. तू अविनाशी आहेस. म्हणून तुला जर ज्ञान झालं की अज्ञान गेलं. तू कोण आहेस? केवळ साक्षी आहेस, केवळ चैतन्य स्वरूप आत्मा आहेस तू. म्हणून महाराज म्हणतात इथं लक्षात घेतात, तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, तैसे देहांतरे शुकारीजे चैतन्य नाथे. चैतन्य नाथ आहे तुम्ही. अनेक शरीर घेतले, आणि जर इथं अज्ञान गेलं तर पुढचं शरीर नाही. जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी मरण माझे मज केले, अमरा खरे की पहा. खरं आहे का खोटं पाहून घ्या. जर अज्ञान गेलं तर मूळ अज्ञान तुमचा खरा वैरी आहे. कोण? मूळ अज्ञान आहे तुमचं, आणि तुम्हाला माहीत नाही मला अज्ञान आहे म्हणून. जे कळतं ना त्यालाच तुम्ही काय समजायले? ज्ञान समजायले. यालाच काय समजायले तुम्ही? मला वेडी म्हणता कशी? 4-8 दिवसा बाजाराला जाते, 32 केळं मोजून आणते, आतला गाभा मी खाते, दादल्या कातड दिसते, मला येडी म्हणता का तुम्ही? पहा, मला येडी म्हणता का? इतकी मी शहाणी. किती शहाणी? बाजाराला जाते, 32 केळं मोजून आणते, म्हणजे इतकी. आणि आतला गाभा आणि कातडे कोणाला देते? दाद नवऱ्याला देते. मला येडी म्हणता का तुम्ही? म्हणून तसं हे सगळं तुम्हाला कळतं, म्हणून तुम्ही म्हणता आम्ही कसे शहाणे जाणणारे, आम्हाला सगळं कळतं. शिकू नका, आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला तुम्हाला जे कळतं ना त्याच्यापेक्षा आम्हाला काय कळतं? काय कळतं तुम्हाला? होय, तुम्हाला दिवसा दिसतं, डुकराला रातच्या दिसत. दिसण्यात तुम्ही शहाणे का ते शहाणं? तुम्हाला दिसल्यावर वास येतो, त्याला लांबून वास येतो. नाही कळत का नाही तुम्हाला? ते शहाणं याच्यात का तुम्ही शहाणे? ते शहाणे. कोण? तुमचे दिवसा डोळे चमकत नाही, त्याचे रातच्या अंधारात चमकत येत. भूकंप झाल्यावर तुम्हाला कळतो, त्याला आधी कळतो कुत्र्याला. दिवसा इवळत येत, उंदरं घरात पळत येत. कोण? भूकंप ज्या दिवशी व्हायचा, चिव 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 उंदरं घरात पळत येत, कुत्रे भुकत येत. आणि तुम्हाला केव्हा कळतो? अंगावर पत्र पाड्यावर. म्हणजे लय शहाणे तुम्ही. पाऊस पडायचं अगोदर कळते सुनामी मुंग्याला. पाऊस ज्या दिवशी पडायची त्यावेळेस मुंगळे निघत येत, आणि मग तुम्ही आज पाऊस येतो का ना कवा? आणि तुम्हाला केव्हा कळतो? सकाळी उठल्यावर रात्री पाऊस पडू का नाही? आणि तुम्ही स्वतःला काय समजिता? कोणते शहाणे येतात तुम्ही? कोणते शहाणे? म्हणून ध्यानात घ्या, जाणून आंधळे होऊ नका, खरं कळून घ्या. ही भ्रांती आहे. अरे शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी भ्रांती आहे केवळ. ही भ्रांती टाकून द्या, आणि ते तुमचं स्वरूप आहे. तुमच्या ठिकाणी मृत्यू नाही, तुमच्या ठिकाणी सुख नाही, दुःख नाही, तुमच्या ठिकाणी येणं नाही, जाणं नाही.
तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी द्वैतच नाही. तुम्हाला ज्ञान झालं की तुमच्या ठिकाणी काय नाही, दुजे खंडे, दुसरं खंडलं, संपलं सगळं, द्वैतच राहिलं ना. म्हणून एक नाम हरी, द्वैत नाम मधुरी, अद्वैत कुसरी. पण असे कळून घेणारे आणि कळून देणारे विरळ आहेत. आता इथं जरी आलेत ना बरीच माणसं, कळून घेणारी माणसं कशी येत, विरळ आहेत. जेवताना सगळे सारखेच, त्याच्यात काय नाही. हे बी जेवणच आहे, सगळ्याचे पोट तिथे सारखेच भरणार आहे. कोण्या जेवणाने, त्या जेवणाने. पण ह्या जेवणाने हे बी काय आहे, ते पोट भरायचं जेवण आहे आणि हे ब्रह्मरसाचं जेवण आहे. हे कोणचं जेवण आहे, पण याला अधिकारी लागतो. त्याला काय नाही, कोणी यान बसान खा, त्याला काय लागत नाही, याला काय लागतो. आणि अधिकार ज्याचे त्याने आणायचा असतो, कोणाचा कोणाला नाही देता येत. कोणी वारे अधिकारी तय हरी, आणि जो अधिकारी त्याला ब्रह्मरसाचं काय होतं, जेवण होतं. आणि ते कानाद्वारे, ते तोंडाद्वारे ने फरक इतकाच आहे. हे जेवण कशाद्वारे, आणि ते तोंडाद्वारे. आणि ते 6 तासाची तृप्ती देईल. किती तासाची, आणि हे अकल्प. एकदा का कळालं ना, न जन्म न मृत्यू न येणं न जाणं न सुख न दुःख न पाप न पुण्य, काहीच नाही. अलौकिक जीवन, निर्भय जीवन, आनंद भरित जीवन. महाराज म्हणतात तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाश नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा, ही भ्रांती घेऊ नको अर्जुना. बापा करा रे बापानो, बापा हो, हे करा, भ्रांती ठेवू नका. तुम्ही सच्चिदानंद ब्रह्मेचं असं कळून घ्या. हे अज्ञान टाकून द्या. अज्ञानामुळं भ्रांती झाली, अज्ञान गेलं की भ्रांती गेली. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हण, मग आत्मस्वरूपी घातले हरवून या. पुंडलिका वरदी हरी विठ्ठल.